श्री स्वामी समर्थ. चला आज आपण कांदे भजी बनवणार आहे. तर आपण इथं हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, इथं कोथिंबीर कापून घेतलेली आहे, इथं 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकून घेऊया. तर आपण ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊया, थोडा सोडा टाकून घेऊया, खायचा सोडा आहे हे, थोडी जिरी टाकून घेऊया हो का. आणि ओवाना असा हातावर कुस्करून टाकायचा. ओवा आपण हातावर कुस्करून टाकलेला आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. आता आपण एवढं मीठ टाकलेलं आहे, 1.5 चमचा. आता ही सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया हो का. हे कांदा पण टाकून घेऊया आणि पाणी टाकून एकजीव करून घेऊया हो का. पाणी थोडं थोडं टाकून आपण असं एकजीव करून घेऊया. एकदम पाणी टाकायचं नाही का, तर पातळ होण्याची शक्यता असते ना, म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्या हातानं त्याला कुस्करून घेऊया हो का. आपलं सारण असं झालेलं आहे. तर आता आपण ह्याला 10 मिनटं झाकून ठेवूया आणि इकडं तेल गरम करायला ठेवूया. तर आता आपण इथं कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. तर आता आपण इथं तेल टाकून घेऊया तळायला. आता आपण गरम करायला तेल टाकलेलं आहे, गरम होईल. बघा आता आपलं तेल तापलेलं आहे. तर आता आपण भजे काढून घेणार आहे. पीठ पण छान मुरलेलं आहे. तर आता आपण असे हाताने भजे काढून घेणार आहे. आता हाताने भजे केलेले छान असतात, चमच्यापेक्षा हातानेच टाकलेले चांगले राहतात. आता आपण असे भजे हाताने टाकून घेणार आहे हो का. आता एकसारखे येतात ना हाताने भजे टाकले की. आता आपले भजे आपण खाली वर करून घेऊया. एक 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 असं खाली पलटून घेऊया, म्हणजे चांगले दोन्ही साईडून असे भाजतील हो का. इथं आपण भजे आपले एवढे झालेले आहेत. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझे भजे कसे आवडले तुम्ही मला कमेंट करून सांगा, फॉलो पण करा आणि नक्की असे भजे बनवत जावा हो का. किती भारी असे खुसखुशीत झालेत हो का, एकदम मऊ झालेले आहेत. नक्की असे बनवून बघा एकदा.